मॅच चालू करावी त्वरित. हॅलो. पहिली ओव्हर घेऊन येत आहे. बॉलर कोण आहे बॉलर? दोन्ही संघाच्या एक एक 12 प्लेयर इथे पाठवायचा आहे. अकबर आपली पहिली ओव्हर घेऊन येत आहे आणि बॅटिंगसाठी आहेत ते. अजंठा एक प्रतिनिधी इथे पाठवा. नाव काय बॅट्समनचं? आयला आता इथून दीपक आणि मनोज हे बॅटिंगसाठी आलेले आहेत. मॅचला चालू करायची आहे. स्ट्राईकला असलेला तो दीपक. 3 ओव्हरची मॅच असेल आणि पहिलं ओव्हर हे पॉवर प्ले असेल. सुंदर चेंडू ऑफ साईडला ढकलून धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न पण तो असफल झालेला आहे. 1 रन. आता स्ट्राईकवर आहे तो मनोज. मनोज अकबर आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर चेंडू पायात. एक चोरटी धाव घेतलेली आहे लेग साईडच्या दिशेने. हॅलो. चौकार मारलेला आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. 4 धावा. परत एकदा पायावर चेंडू. एक धाव काढलेली ऑफच्या दिशेने. पुढील चेंडू घेऊन येतात अकबर आणि त्यांना फेस करत आहे लेफ्टी बॅट्समन मनोज. 1 धाव. 5 बॉल 8 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका आणि झेल सुटलेला आहे. 6 बॉल 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 रन झालेले आहेत. ओव्हर झालेली आहे.
अज्जू हे सेकंड ओव्हर दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत आणि बॅटिंगला आहेत ते दीपक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. निर्धाव डॉट बॉल गेलेला आहे. बॅटिंग स्ट्राईकला येतो दीपक. परत एकदा सुंदर चेंडू. हा सुद्धा डॉट गेलेला आहे. सुंदर असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अज्जू हे करतायत. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत षटकातील. उंच असा आणि 4 धावा. सुंदर असा चौकार मारलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने. कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे आणि 4 धावा दीपक यांना. चौथा चेंडू घेऊन येत आहेत अज्जू. ओ हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. 4 बॉल 4 रन दिलेले आहेत अज्जूनी या ओव्हरमध्ये. पुढील चेंडू घेऊन येत आहे अज्जू. वाईट बॉल. वाईट बॉल. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर झेल पकडलेला आहे. मिड ऑफच्या दिशेला मारलेला हा चेंडू. 5 बॉल झाले. हॅलो. निर्धाव चेंडू आणि याचबरोबर ओव्हर संपलेली आहे. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 14. शेवटचं ओव्हर. शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहेत. संघाचे शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले आरिफ. आरिफ बघूया संघासाठी कसं बॉलिंग करतायत. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत आरिफ. राईट आर्म राऊंड द विकेट आणि त्यांना फेस करतोय तो मनीष. हा चेंडू लॉंगच्या दिशेने मारलेला आणि सुंदर झेल पकडलेला. या मॅचचे शेवटचे या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू
बघू आकाश आपल्या संघासाठी किती धावसंख्या जोडतात. कादरिया बॉयज कादऱ्या बॉईज कडून आरिफ हे गोलंदाजासाठी आपल्या षटकातील दुसरा चेंडू. एक धाव काढलेली आहे. आणि निर्धाव चेंडू. तीन बॉल मध्ये एक विकेट आणि एकच धाव दिलेली आरिफ यांनी. सुंदर मारलेला चेंडू बघूया. सुंदर झेल पकडलेला आहे. आणि हा हॅट्रिक बॉल आहे. आणि प्रणय आणि व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 16. ऑफच्या दिशेने लेग साईडच्या दिशेने तटवलेला आहे चेंडू आणि 2 धावा. धावबाद 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली 18 आणि 19 रन. 3 ओव्हरमध्ये 19 रन बनवायचे आहेत कादऱ्या बॉईज यांना. आजच्या या स्पर्धेतील प्रत्येक मॅचच्या दरम्यान मॅन ऑफ द मॅचचं मेडल हे देण्यात येत आहे. पहिली मॅच झाली होती कादऱ्या बॉईज आणि गुरु नानक संस्था. तरी आरिफ यांना विनंती आहे की त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत आरिफ. त्यांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. आमचे बंधू सोनल यांना विनंती करतो की त्यांनी आरिफला मेडल द्यायचं आहे. सोनल इथेच दे ना. आरिफ यांनी पहिल्या मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या.
तरी त्यांचं मॅन ऑफ द मॅच म्हणून पहिल्या मॅचचे मॅच त्वरित चालू करायची आहे. चला चला मॅच चालू करा. कादरिया बॉयज बैट्समैन भेज दो जल्दी जल्दी. दुसरा मॅच आणि तिसरी मॅच झाली होती वीर संभाजी वर्सेस गुरु नानक संस्था आणि त्यातील मॅन ऑफ द मॅच आहेत मनीष यांना विनंती करतो की त्यांनी इथे मनीष मनीष चला मॅच चालू करा लवकर. हॅलो हॅलो. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. बॉलर नेम सागर. संघासाठी पहिली ओव्हर घेऊन येत आहे सागर आणि स्ट्राईकवर असणार आहे अज्जू. हॅलो. अंपायरने डिसिजन कळवावा कृपया करून. आउट झालेले आहेत. अज्जू हे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. 1 बॉल 0 रन. कृपया कादिरा नगर यांना विनंती आहे की त्वरित दुसरा बॅट्समॅन पाठवावा. बॅटिंगसाठी कादिरा नगर कडून आलेले आहेत उस्मान. 1 चेंडू 0 धावा. सागर हे संघासाठी दुसरा बॉल घेऊन येत आहेत. फुल टॉस टाकलेला चेंडू आणि हा लेग साइडच्या दिशेने टटवलेला चौकार. बॉलर ने दिया मौका और बैट्समैन ने मारा चौका. संघाची वाढती धाव संख्या 2 चेंडू 5 धावा.
सॉरी 4 धावा. दोन चेंडू 4 धावा. रफिक यांनी सुंदराच्या दिशेने लेग साईडच्या दिशेने चौकार मारलेला आहे. हा परत उडवलेला आहे. पाहूया काय. 2 धावा तर आरामात भेटतील. तीन चेंडू 6 धावा झालेले आहेत कादऱ्या बॉयज यांचे. तीन चेंडू 6 धावा झालेले आहेत कादऱ्या नगर यांचे. संघासाठी चौथा चेंडू घेऊन येत आहेत सागर. आणि हा गुड लेंथवर टाकलेला चेंडू. पाहूया काय निर्णय येतो. वाईटच्या स्वरूपात 1 धावाची वाढ झालेली आहे संघाच्या धावसंख्येत. 3 चेंडू 7 धावा झालेले आहेत. तीन चेंडू 7 धावा. हा परत उडवलेला आहे. पाहूया झेलबाद होत आहेत की नाही. सुंदर रूपात एक झेलबाद झालेला आहे. बॉलिंग टीम के लिए शाउट और ये अभी हो गए फलंदाज आउट. 4 बॉल 7 रन झालेले आहेत कादरिया बॉयज यांचे. नवीन बॅट्समॅनचं नाव हमीद. संघासाठी नवीन बॅट्समॅन जे कादरिया नगरकडनं आलेले आहेत हमीद. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते. हमीद असणार स्ट्राईकवर. पाहूया. आणि हा डॉट बॉलच्या स्वरूपात 5 बॉल 7 धावा झालेले आहेत कादरिया नगर बॉयज यांचे. 1 to go. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू संघासाठी घेऊन येत आहेत सागर. पाहूया अमित काय कामगिरी करतात या चेंडूवर. आणि हा बॉल मिस केलेला आहे. पाहूया किती धावा भेटतात आहे. सिंगलच्या स्वरूपात संघाची वाढती धावसंख्या 8 ओव्हर. तिसरा मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत मनीष. कृपया मनीष यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या जवळ येऊन आपला मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करावा. हे आमचे अध्यक्ष त्यांना हे पारितोषिक प्रदान करतील. कृपया जोरदार टाळ्या झाले पाहिजे मनीषसाठी. सुंदर अशी कामगिरी केली. संघासाठी टोटल 8 धावा झालेले आहेत. जिंकण्यासाठी कादरिया नगर बॉयजांना 12 बॉल 11 धावांची गरज.
फुलटॉस चेंडू मिस केलेला आहे, तरी सिंगल धावा काही रोखू नाही शकत आहे. संघाची वाढती धावसंख्या 9. एक चेंडू 9 धावा स्ट्राईकवर असणार आहेत उस्मान आणि बॉलिंगसाठी सज्ज झालेले आहेत दीपक. डावकोऱ्या हाताचे बॅट्समॅन उस्मान स्ट्राईकवर असणार आहेत आणि संघासाठी बॉलिंग करत आहे दीपक. शॉर्ट बॉल टाकलेला आणि हा डॉटच्या स्वरूपात. संघाची वाढती धावसंख्या 2 चेंडू 9 धावा. संघासाठी तिसरा चेंडू घेऊन येत आहेत दीपक. स्ट्राईकवर असणार आहेत उस्मान. आणि हा फुलटॉस चेंडू फुल टोल दिलेला आहे, पण हा झेल सुटलेला आहे आणि चौकारच्या स्वरूपात 4. उस्मान यांना जीवनदान भेटलेलं आहे. पाहूया ते या संधीचा काय फायदा घेऊ शकतात. संघाची वाढती धावसंख्या 13. 3 बॉल 13 रन झालेले आहेत. कादऱ्यानगर बॉयज यांना जिंकण्यासाठी 9 बॉल 4 धावांची गरज. नऊ चेंडू 6 धावा. आणि हा परत फुलटॉस दिलेला आणि परत लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे त्यांनी आणि हा 2 धावा काही रोखू नाही शकत. संघाची वाढती धावसंख्या 4 चेंडू 15 धावा. चार चेंडू 15 धावा. आणि हा शॉट टाकलेला आहे बॉल, पण त्यांनी मस्त सुंदर अशा दिशेने पुल मारलेला आहे आणि पाहूया किती धावसंख्या भेटते ती. 2 धावा तर आरामात भेटणार आणि तिसऱ्या धावांसाठी प्रयत्न करत आहेत आणि तेही सक्सेसफुली कंप्लीटेड. संघाला जिंकण्यासाठी 7 बॉलमध्ये 1 धावची गरज आहे. स्ट्राईकवर असणार आहेत अमित. गुरु नानक सामाजिक संस्था आणि अजंता, कृपया अजंता आणि गुरु नानक सामाजिक निलेश पुजारी कुठेही असतील त्यांनी त्वरित स्टेजवर यावे.